अजून एक मोठी बातमी आहे। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सीबीआयनं क्लीन चिट दिलेली आहे। परमवीर सिंग यांना क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारमध्ये परमवीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते। कोपरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात परमवीर यांच्यावर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते। दरम्यान ही प्रकरणं पुढील तपासाकरता सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती, पण तक्रारीच्या अनुषंगाने तपासात तथ्य न आढळल्याने सीबीआयनं न्यायालयात दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे। परमवीर सिंग यांना क्लीन चिट मिळालेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, काय अधिक सांगाल? खरं तर आपल्याला माहिती आहे की बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया या दोघांच्या म्हणजे एकेकाळी पार्टनर असलेल्या या दोघांच्या व्यावसायिक भागीदारीच्या रंजिशमधनं खरं तर हे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले। संजय पुनामिया यांची परमवीर सिंग यांच्याशी असलेली सलगी किंवा मैत्री आणि यामुळेच माझ्यावर खोटे आरोप केले, खोटे गुन्हे दाखल केले, अशा प्रकारचे आरोप हे श्यामसुंदर अग्रवाल यांनी केले होते। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये संजय पुनामिया यांना साथीला देऊन परमवीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर प्रचंड मोठे त्यांच्यावर गंभीर आरोप करत छोटा शकीलच्या माध्यमातून धमकी दिली, अशा प्रकारे सगळं समोर आले होते। या सगळ्या प्रकरणात मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी सुद्धा त्याच्यात होते आणि परमवीर सिंग यांच्या विरुद्ध जे गुन्हे दाखल झाले होते या दाखल गुन्ह्यामध्ये अनेक गंभीर आरोप सुद्धा श्यामसुंदर अग्रवाल यांनी केले होते। आणि अर्थातच हा पूर्ण गुन्हा नोंदवलेला जो 2016 मध्ये होता, एक नाही दोन नाही तर तब्बल 18 गुन्हे मुंबईसह इतर जिल्ह्यामध्ये या पूर्ण प्रकरणात नोंदवले गेले होते। पण त्यातले प्रमुख जे 2 गुन्हे आहेत ज्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता आणि सीबीआयच्या तपासामध्ये परमवीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर जे 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते, कोपरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातील 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते। आणि अर्थातच या गुन्ह्यांचा तपास सीबीआयने केल्यानंतर त्या जी तक्रार श्यामसुंदर अग्रवालांची आहे त्याच्यामध्ये तथ्य नाही आणि पुरावे सुद्धा नाही, हे हा स्पष्ट निष्कर्ष काढल्यामुळे अर्थातच सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना हा सगळ्यात मोठा दिलासा नक्कीच मानला जातोय। प्रशांत, आभार, आपण माहिती दिलीत।